होतो आणि ती रडत होते. हॅलो गाईज, वेलकम टू आर्याचा न्यू यूट्यूब चॅनल. न्यू नाही म्हणजे जुनाच आहे तो, बैलगाडा क्षेत्रामधल्या व्हिडिओ टाकायच्या. पण आज मी व्हिडिओ टाकणार आहे भीमाशंकराच्या दर्शनाला चाललेलो आहे भीमाशंकरला. तर तुम्ही संपूर्ण आमचा ब्लॉग बघत राहा. आर्याचे सबस्क्रायबर असतील, माझे मित्रपरिवार असेल, सर्वांनी हा ब्लॉगचा आनंद घ्या. आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ आणि इथे सर्व आमची व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा संपूर्ण ब्लॉग तुम्ही बघा, हीच अपेक्षा राहील. सर्व एन्जॉयमेंट आम्ही तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवू. जय श्रीराम, हर हर महादेव, नमः पार्वतीपते, हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, आता आम्ही नेरळला पोहोचलेलो आहे आणि आम्ही इथं थांबलेलो आहे कारण की आमचे साथीदार आहेत, ते 2 व्हीलरचा प्रवास करत आहेत. तर त्यांना आम्ही बोललो तुम्ही आलू या, आम्ही पुढे जाऊन थांबतो. आणि इथं तुम्ही बघू शकता काय भारी व्ह्यू आहे. आणि हे माझे साथीदार बंधू सर्व. कसं आहे वाटतं तुम्हाला? आता आपण भीमाशंकरच्या दर्शनाला चाललेलो आहेत. बघा त्यांना पण लब्बू बुबी बोलतायत सर्व. म्हणजे खूप मनोरंजन तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. असंच पुढे बघत राहा. नमस्कार. तर भावांना आम्ही इथे कशेले गाव आहे तिथे नाश्ता करायला बसलेलो आहे. सर्वांनी मिसल पावची ऑर्डर केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि फक्त आमचे ते 2 भाऊ आहेत, त्यांनी फक्त समोसा ऑर्डर केलेला आहे. काहीतरी त्यांचा वेगळा प्लॅन आहे. आमच्या पुढे जाण्याचा प्लॅन आहे बहुतेक, तरी आम्ही मागे थांबणार नाही. बघू शकता माझे सर्व भाऊ. कारण भाऊ तर गाईज आम्ही आता कशेली कोलिवली म्हणजे सटुआईच्या पुढे रस्त्याला लागलेलो आहे. आणि इथं मस्त वातावरण आहे. पाऊस बिऊस पडत नाही सध्या तरी, नंतर काय तुफान येईल, लाटा येतील माहीत नाही. पण आता तरी आमच्या सोबत सर्व व्यवस्थित प्रवास चालू आहे. बोला जरी मरे माते की जय, माते की जय, माते की जय, तो आई की जय, एलकोट एलकोट जय मल्हार. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती सुंदर हा निसर्गरम्य वातावरण ना. या वातावरणाच्या खुशीमध्ये आम्ही भीमाशंकराच्या इथं देवस्थानला चाललेलो आहे. तर मित्रांनो आम्ही खांडस गावात पोचलेलो आहे, अर्थातच गणेश घाटाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. आणि आता आमचे काही मित्र यायचे बाकी आहेत, तर आम्ही त्यांची वाट बघतोय. तर माझं एक महाराष्ट्र सरकारला निवेदन आहे, महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना, की कशेली ग्रामपंचायतच्या पुढे खांडस रोडला एक सार्वजनिक शौचालय बांधावे. कारण की इथं येणारे भाविक आणि तिथूनच्या नागरिकांना पण सोयीस्कर होईल. कारण की इथे आमचे कोण मित्र बंधू जर कोणाच्या शेतात बसले तरी ते शिवा ऐकतील ना, किंवा तो तुरवला तर तेव्हा बी शिवा ऐकतील. तर तुम्ही प्लीज याच्यावर काहीतरी दखल घ्यावी आणि इथूनच्या नागरिकांना आणि भाविक भक्तांना एक सोयीस्कर दिलासा द्यावा. धन्यवाद. धन्यवाद. नमो पार्वती पते, हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते, हर हर माते की जय, माते की जय, माते की जय, एलकोट एलकोट जय मल्हार, जय भवानी, जय शिवाजी, जय वाले की जय, गणपती बाप्पा मोरया, बाप्पा. तर भावांनो आम्ही आता गणेश घाटाच्या मार्गाला चालत चाललेलो आहे आणि आम्ही सर्व पोरं इथं पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता सर्व आमचे भाऊ बंधू सर्व आता आलेले आहेत. आणि आम्ही पहिले गणेश घाटाला चाललेलो आहे कारण की इकडूनचे लोक आणि सर्व बोलतात की पहिले गणेश घाटात गणपती बाप्पांचं दर्शन घेऊनच पुढे महादेवाचं दर्शन घ्यायला जातात. तर आम्ही तेच करत चाललेलो आहे. गाईस तुम्ही बघू शकता, जर तुम्ही डीमार्टला गेले 10 रुपये देतात पिशवीसाठी, तर ती पिशवी फेकू नका. कारण की ती बघा युजफुल होते. माझ्या भावाने दाखव भाऊ झोले बाबा बघ, बाबा भोले भर दे गरीब का झोले. चलो सर्व पोरा आता हल्लू हल्लू चालत आहेत. पाहू शकता ते सर्व पोरं चालत आहेत, ट्रेकिंगला आल्यात, बॅगा बिगा घेतल्यात. माझ्या भावाने पिशवी आणलेली आहे. तसा का तो MIDCत कामाला चाललेला आहे. कुठेतरी या सुधारणा व्हायला पाहिजेत. तर आता मी पुढच्या वर्षी येताना त्याला एक बॅग घेऊन देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर गाईज आम्ही आता गणेश घाट मंदिरात पोचलेलो आहे. बाप्पांचं मंदिर. असं बोललं जातात का पहिले गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं, मग अख्ख्या सृष्टीच्या पप्पांचं दर्शन, तेव्हा तो दर्शन पूर्ण होतो भीमाशंकर. तर तुम्ही बघत राहा पूर्ण ब्लॉग. मनोरंजनासह तुम्हाला आनंदित करण्यासह ही आमची जिम्मेदारी आहे. लव यू. गावाच्या लेट आलेले आमचे 3 मित्र आणि तर ते खूप नशीबवान आहेत. 4 वर्ष झाले आम्ही येतो, पण आज यावर्षी पहिल्यांदा आम्हाला आरती भेटलेली आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्णा 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 हरे. बघू शकता काय खूप खूप म्हणजे खूप मजा येते आणि खूप आनंद असं वातावरण आहे. असंच आमचा ब्लॉग पुढे पुढे बघत राहा. तुम्हाला खूप मनोरंजन होईल. जेवता जेवता हसाल तुम्ही. नाही हसलं तर जाणून बुजून हसा, जबरदस्ती हसा, पण हसा. तर आम्ही इथं गणेश घाटाच्या थोडा वर आलो आणि इथं थोडा आम्ही काकडी घ्यायसाठी थांबलेलो आहे. आणि माझे भाऊ लोक अर्धे येतात, अर्धे पुढे गेले. खातो आता आम्ही काकडी. नको पडू दे आमच्या भावांवर कोणाची नजर वाकडी. उनकी माती जय जयकार, भारत माता की जय. भावांना जर तुम्ही ट्रेकिंगला आले आहेत आणि तुमच्याकडे बॅग नसेल तर तुम्ही एक कॅरी बॅग आणा. डीमार्टला भेटते ती 10 रुपयाला. आता माझा भाऊ बघा तुम्ही कसा उपयोग करू शकतो तिचा. अजून प्रोसेसिंग बाकी आहे. भावांना कसा वाटतंय आता सर्वांना? भावा तुम्ही काय काय आणलेलं आहे दाखव. हे बघा ड्रॅगन फ्रूट वगैरे सर्व फ्रूट वगैरे आणलेले आहेत. आमचा राहुल मडवी छत्री आणलेली आहे. त्यांनी खूप मोठे उपकार केलेले आहेत आमच्यावर. हा आमच्या भावाने कसा आता झोला एक बॅगच्या प्रकारे बनवला आहे आणि त्याचा बॅग सारखा उपयोग करणार आहे. आता जाईल भाऊ. हा दाखव भाऊ मागव. बघा टैलेंटेड. ये चीज इंडिया के बाहर नहीं जाना मांगता है. इंडिया क्या है ऐसे बोलने वालों को देखो तुम क्या हो. आता आमचा राहुल भाऊ खूप थकलेला आहे. का झालं, कसं झालं? भीमाशंकरला कोणी बळजबरीने आणलं का आता हे महत्वाचं नाही. आता आलो आहे तर थांबत थांबत आम्ही महादेवाचं दर्शन घेणार. राहुल भाऊ घेणार ना? मग नक्कीच. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघत राहा आमचा आणि हरेश गायकवाडच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आय लव्ह यू गाईज. हर हर महादेव शंभो. हा अक्कू बाय. हो स्प्रे बी गोली बी लिह ग ठेवला लागेल. तर नमस्कार मित्रांनो, गणेश घाट चढल्यानंतर वरती आल्यावर पहिली चेकपोस्ट लागते आणि इतर खूप सुंदर आणि साफसफाई आहे. तुम्ही बघू शकता डस्टबिन आहेत, पेंग्विनचे डस्टबिन आणि इथं खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि इथे बघा सूचना लिहिलेल्या आहेत काही. कुत्र्यापासून सावधान, नानेड्या जावल्यावर मरतं माणूस. कुत्र्यापासून सावधान, नानेड्या जावल्यावर मरतं माणूस. सर्व व्यवस्थित आहे इथं. तर सर्व आपले जेवढे पण बंधू येतात, भाऊ येतात, तर सर्वांनी इथं साफसफाई ठेवा. बस एवढंच सांगेल. रावण्या चालले भांडा भराल तिकडे आता. पकडून बसले. तर इथं चेकपोस्टला पैसे घेतात. काय हरकत नाही पैसे द्यायला, कारण की इथं स्वच्छता त्यांनी ठेवलेली आहे, डस्टबिन ठेवलेले आहेत आणि एक सुलभ शौचालय पण इथे टाकलेले आहेत. म्हणजे इथं पैसे दिले ते तुमचे वाया नाही जाणार, तुम्हाला सुविधा पण उपलब्ध आहेत. असाच आमचा ब्लॉग बघत राहा. मेघराज गायकवाडसह कॅमेरामॅन हरेश गायकवाड ना त्यांच्यासोबत मित्र परिवार. लव यू. आमचा मित्र अक्षय उर्फ पेंग्विन, मुक्काम पोस्ट 100 फुटी. सेम ताज्या हरकत दिसतं, फक्त थोडासा पोचू घ्यायचा, बाकी सगळा सेम तो पण असं चालतं. बाबाची झोली बघा कशी भरली.
बॅग होती पण तिचा एक पट्टा तुटलेला होता तो शर्ती आहेत त्याची बिनजोडची बैला 2 पण मालक एवढा फास्ट बोलाता ना बैलांच्या पुढं बंदेज गायकवाड. मित्रांनो बघू शकता इथं किती घाण केलेली आहे म्हणजे पर्यावरणाचा कसा नाश करायचा पर्यावरण कसा खराब करायचा. इथं डस्टबिन असून डस्टबिनमध्ये नाही टाकले पण इथं किती घाण केलेली आहे बघा. असे लोकांना नाही आले तरी चालतील ना आले इकडे हार्ट अटॅक येऊन मिले तरी चालतील काही वांदा नाही. देवाचं भक्त राहसन 2-4 कमी झाल्यावर काही फरक नाही पडत. नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आता तुम्हाला मी एक वाट दाखवतो. हे बघा इथे हा बघा हा आहे शिडी घाट. तर अर्धे लोक तिकडून जातात शिडी घाटवरून ट्रेकिंग करत पण तो घाट खूप रिस्की आहे. एकदा निसटला म्हणजे जेला. त्याचं नाव आहे घाट शिडी आणि जर निसटला तर डायरेक्ट देवाजवळ उडी. तर तुम्ही पण सांभाळून जावा आणि स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. थकत नसतो फक्त चढणीवर मी थकत असतो. थकता हा हू चालू असतं तर मी चालतो. साप नाही का तो फुसफुस करतो तसं गे डुबकी मारू त्याला तुम्हाला लय रिलॅक्स वाटतं. हे सगळं हागण्याचं परिणाम आतमध्ये ताई तू बघू नको ना तुला खायला नाही रे.